एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा, शेकडो कामगारांची प्रकृती बिघडली। अमरावतीच्या नांदगावपेठ MIDC मधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। येथील गोल्डन फायबर कंपनी 100 पेक्षा अधिकच्या कामगारांना अचानक विषबाधा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात अनेक महिलांना उलट्यांचा त्रास होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि या घटनेची माहिती मिळताच यातील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। मात्र ही विषबाधा नेमकी कशी आणि कशातून झाली हे अद्याप कळू शकलेलं नसलं तरी त्या दिशेनं तपास सुरू आहे। आणि दरम्यान अशीच एक संतापजनक घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे। यात बिस्किट पुड्या चक्क आढळल्याचा प्रकार घडलेला आहे। नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडलेला आहे। नारायण कराडे यांनी दुपारी शहरातील डीमार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या। यासोबतच बिस्किटांची देखील खरेदी केली होती। मात्र घरी आल्यानंतर बिस्किटं उघडतात त्यातून अळ्या बाहेर पडल्याचा प्रकार घडला। त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या यांच्या विरोधात कारवाईची मागणी आता नारायण कराडे यांनी केलेली आहे। बिस्किटात अळ्या निघाल्याने नारायण कराडे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर अन्न आणि औषध प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।